गोष्ट मोठी डोंगरा एवढी. तसं माणूस म्हणून समाजात वावरताना अनेक चित्र नजरेस पडतात. पण त्यातल्या किती गोष्टींना आपण माणुसकीच्या संवेदना जपत हात घालतो? कदाचित खूपच कमी. रास्ते पर पड़ा पत्थर तो हर कोई देखता है, पर उसे उठाकर फेकने का कष्ट कोई एक ही लेता है. ही गोष्ट आहे सीमावर्ती भागात असलेल्या बारीपाडा नावाच्या अशा एका छोट्याशा गावाची, जिथे कुणी दारिद्र्य रेषेखाली नाही आणि जिथे मीचा नाही तर आम्हीचा निर्णय होतो. या गावाची दखल आता फक्त तालुक्याच्या नव्हे, जिल्ह्याच्या नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर सुद्धा सरकारच्या मार्फत घेतली गेली आहे. वाळवंटात भास स्वरूपात दिसणारं मृगजळ सत्यात यावं आणि दुष्काळात सुद्धा जणू चैत्राची पालवी फुटावी, असे चैत्रामजी पवार हे बारीपाड्याच्या हस्तरेषांवर जणू लिहिले गेले आणि स्वप्नातलं सारं काही खऱ्याखुऱ्या मेहनतीने प्रत्यक्षात उतरलं असं काहीसं. या दिशाहीन स्वप्नांना योग्य मार्ग मिळाला तो वनवासी कल्याण आश्रम या संस्थेमार्फत. भविष्यात झाडे आणि जंगले राहिलेच नाही तर? हा भयानक प्रश्न भेडसावू लागला आणि चैत्रामजी पवार यांच्या नेतृत्वाखाली बघता बघता लोकसहभागातून 1100 एकर इतकं मोठं जंगल उभं राहिलं, तेही खुद्द गावाच्या मालकीचं. म्हणतात ना, आपली वस्तू आपण जीवापाड जपतो. तसं बारीपाडे येथील लोकांचा जीव की प्राण असलेलं हे निसर्गाचं स्पंदन. तिथूनच सुरू झाला तो वनभाजी महोत्सव. असा हा जमिनीस धरून आकाश गाठणारा नायक म्हणजे चैत्रामजी पवार. हे आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी. याच वेळी चैत्रामजी पवार यांचा बागलांवासियांशी संवाद होत आहे तो पर्यावरण, समाज आणि युवा पिढी या विषयावर. या विशेष व्याख्यानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि चित्रा सिनेमा येथे येत्या 15 तारखेला सायंकाळी 6 वाजता आपली उपस्थिती आपल्या परिवारासह द्यावी, अशी अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंदे आणि सचिव महेश सूर्यवंशी तसेच संपूर्ण रोटरी आणि रोट्रॅक्ट परिवारातर्फे आपणास विनंती.